आची करावा विचार क्षणोक्षणी हाची इकडे द्या थोडा आवाज क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान 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 संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमादेव रमादेव रमादेव पम पग मगर निस तुका म्हणे लोकी जा व्यवहार तुका लोकी जा नका डोळे धुरे भरोनी राहू भरोनी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो आयुष्य खातो काळ 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 आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम चरण संताची चरण संताची दुसरे चरण संताची चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा प्रथम
दुसरे चरण संताजी. हार्मोनियमचा थोडा आवाज वाढव. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावकारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्रं खलानीशवाधापनुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति. नमो सद्गुरु भास्करा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थं सराले स्थितं तं समाधिस्थं सराले स्थितं तं समाधिस्थं सराले स्थितं तं समाधि. नमामि गंगागिरिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनित्यं. मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनित्यं. नमो ब्रह्मा स्वरूपं श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. वरणौ रघुवर विमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोई हरहु कलेश विकार. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मृत्युर्मोक्षीयमामृता. ओम गोरक्षजालंधर चरपटाश्य आडभंगकाळी मच्छिंद्राद्या चौरंगिरवानक भद्री संज्ञा भूम्यां बभुआ नवनाथ सिद्धा. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक तुम चला तुमचा लागलो निज चरणा. तुम चला सेवे लागी सेवक तुम चला निज चरणा. तुम चला निज चरणा. तुम चला नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरण.
सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहेर क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू वा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र नायगाव या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मुकुटमणी महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे कळत जगद्गुरु श्रीमंत श्री संत अनु एवढे लहान आकाशापेक्षा महान पाण्यातला गाथा बुडवलेला गाथा कोरडा बाहेर काढणारे निसर्गावर प्रारब्धावर आणि काळावर विजय प्राप्त करणारे देव जिंकणारे देश जिंकणारे समाज जिंकणारे काळ जिंकणारे देह जिंकणारे सध्या वैकुंठ गमन करणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग उपदेशवर प्रकरणातला आहे. आपल्या सगळ्यांना तुकाराम महाराजांनी एक निरोप ठेवलेला आहे. एखादा माणूस जगातून जातो पण काहीतरी मागे लिहून जातो मागच्यांचं कल्याण व्हावं म्हणून मागच्यांचं कल्याण व्हावं म्हणून तुकोबारायनं गाथ्यामध्ये हा निरोप ठेवला आहे. तुकोबारायने सांगितलं जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर एक काम करा. पहिलं काम करा काय करा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू पार तरावया विचार करा क्षणोक्षणी हाची काय विचार करा. आता काय विचार करा हे पुढं सांगितलं ते क्षणोक्षणी विचार करा पण काय विचार करा हे उरलेल्या 3 चरणात सांगितलं. पहिल्या चरणात सांगितलं प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला हा विचार करा. लोक म्हणे काय विचार करायचा तुकाराम महाराज म्हणे नाशिवंत देह जाणार सकळ विचार नंबर 1 टिकणार आहे का संपणार आहे. आरशात चांगलं पहा घरी गेल्यावर टिकणार आहे का संपणार आहे. याच्यावर मागून लिहिलं पाहिजे खरं शर्ट घातल्यावर प्रत्येक शर्टावर लिहिलं पाहिजे नाशिवंत देह. औषधाची बाटली आपण आणतो तिच्यावर लिहिलेलं राहतं की नाही किती दिवस चालेल आपण बॅटरी लावून ती पाहतो मोबाईलची बॅटरी लावून औषध अरे ती तारीख पाय एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट अशा 2 डेट असतात तयार झाल्याची आणि औषध एक्सपायर झाल्याची. आपली एकच तारीख आपल्याला माहिती कोणती दुसरी तारीख. एखादा काही देवलच आहे तुमच्याकडे लग्नाची तारीख काढितो मग शेवटची तारीख काय सांगायला हरकत आहे बोया एखाद्याला लय ज्ञानी असलं लय ज्ञानी बा लय लोकांना सांगत असलं बा मी महाज्ञानी आहे आम काय फलन नाही त्याला म्हणा माझी तारीख काढून दे. डाव्याचं प्रवचन तुला वर्ष श्राद्ध तुला महिन्याला काय येऊन कीर्तन करीन ना तू आहे का सांगणार आहे का. 1 तारीख झाली 1 तारीख बाकी अगामर हा बोल सादी परी मेलियावरी रडती असते जात न गणिती गही सपने काय उभी महाराज. शेवटची तारीख अजून फायनल व्हायची आहे तारीख माहीत नाही. माऊली ज्ञानोपराय उभीत सांगतात ज्या माणसाला मर शब्द सहन नाही होत आगा मर हा न बोलना साहती. मर शब्द सहन होतो का. मला जर एखादा कीर्तनात आता येऊ म्हणला महाराज मला तर असं वाटतं तुम्ही कीर्तन करायपेक्षा याच कीर्तनात उखडले तर बरोबर मी त्याच्याकडे चांगला पाहिजे का. अहो मर शब्द सहन होत नाही तर मरण कसं सहन होईल. तुम्ही मरताना माणूस पाहिलेला नाहीये आणि तीच वेळ आपल्यावर येणारी हे आपल्या ध्यानात नाहीये. फुगा उडतो पण त्याला माहित नसतं उडताना फुटायची वेळ जाऊ कधी फुटू शकतो. फुग्याची काय गॅरंटी या फुग्याची पण काय गॅरंटी.
परी मेलियावरी रडती. अरे लोकांच्या दाव्याला मौतीला गेलो काय रडतात माणसं जशी हे जगणारच बुवा. लोक रडतात अमके गेले तमके गेले मग तुम्ही शिल्लक आहे का? तुम्ही त्याच रस्त्याला आहे ना राजा. असते जात न गणिती गाईंसपणे माऊली ज्ञानोबराय सांगतात लोकांच्या दाव्याला मौतीला गेल्यानंतर रडतात पण स्वतःला मरायला किती दिवस राहिले याचा मात्र हिशोब करायला विसरतात. आयुष्य खातो काय सावधान विठ्ठल. नाशवंत देह सगळा देह राख होणार. आता तुम्ही किती भारी साबण लावा किती भारी कपडे घाला तुम्ही आता 2-2 तास मेकअप करा तुम्ही दिवसभर का सेल्फी काढी ना स्टेटसला ठेवी ना परंतु याची राख होणार हे फिक्स आहे. कधी होईल सांगता येत नाही. विचार नंबर 2 आयुष्य खातो काळ सावधान. आता आपण काय खातो सध्या श्रावणवाले ते दिवस मोजून राहिले. श्रावण धरणारे परवाच्या का नवरा बायकोची भांडणं चालली होती. तो कॅलेंडरच सोडी ना ते म्हण काम पाय ना ते म्हण मी दिवस पोर राहिले श्रावणाला किती राहील ती म्हण धरलाच काय. कॅलेंडर मोजी त्या नदीवर जात्या माश्या इकडे पाहत्या आणि एवढं तोंडाचं पाणी गिळूस तर धरावाच काय. तो म्हण यंदा 71 वर्षाने योग आला 5 श्रावणी सोमवार आले मग मला एवढं वेळ धरावा पण जर श्रावण संपला ना म्हणे मग काय मला दापू नको. आपण अन्न खातो बरोबर आहे. आहार निद्रा भयमैथुनांची माणसाला 4 गोष्टी कॉमन आहे कोणत्या पण प्राण्याला. आहार निद्रा भयमैथुनांची जेवल्याशिवाय आहे का कुणी असा कोण माणूस बो जेवल्याशिवाय. संत असतात काही. आता ते मांदळीचे आत्माराम गिरी महाराज तुम्ही दर्शनाला गेलेत का. चमच्यावर पाणी घेतात फक्त 6 महिन्यातून एकदा. साधू जिवंत 21 वर्षापासून साधूचं वय 100च्या पुढे गेलेलं आहे. जर तुम्ही तिथं गेले तर हा विज्ञानाचा एक चमत्कार आहे. विज्ञानाला एक चॅलेंज आहे आणि अध्यात्माचा एक चमत्कार आहे. संत काही लोक म्हणतात काय संत काय अहो महाराज चमच्यावर पाण्यावर 6 महिने जगायचं सोपं आहे का. आपल्याला थोडं कीर्तन मागं पुढं झालं का बाबाला आपण चिठ्ठी देतो भाऊ जाणार आहो. आमचा एक पाहुणा आला का आचार्य पशीच बसवतो पाहू टेस्ट पाहू पुडी कशी झाली. त्याला आचार्य म्हणला ना अरे भाऊ मला स्वयंपाक करू दे. अरे लोक तुलाच बोलतील नशीब मी टेस्ट करायला आलो होतो. निम्म तर कीर्तनातच खाऊन घेतो टेस्टच्या नावाखाली. आहार पाहिजे पण असा कोण माणूस आहे. मुद्दा नंबर 2 झोपलाच नाही बा जिंदगीत. आहार निद्रा किती वाजेपर्यंत जागता 1 बरं 2 बरं 3 4ला तर झोपता का नाही. झोपावं लागतं का नाही. झोपावं लागतं का नाही. तुम्हाला जर सांगितलं 15 दिवस जागेच राहा तुम्हाला 1 कोटी रुपये देऊ तुम्ही राहू शकता का नाही. मग महाराज निद्रा ही आहेच आहे आहार ही आहेच आहे. भय सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. असा कोणता माणूस आहे जगात जो मरायला घाबरत नाही. कुत्र्याच्या अंगावर गाडी न्या तुम्ही. डॉक्टर साहेब गाडी अशी नेली की ते असं करतंय त्याची बँकेत FD आहे का 5-50 लाख आहे त्या कुत्र्याचे नाव आहे का 5-50 लाख. त्याचे काही 2-4 तोळे सोनं आहे का. त्याच्या काही हायवेच्या कडाला काही बागायती का. साहेबन करेल आहे का त्यानं काही नाही त्याचं काहीच नाही हो. जगलं काय मेलं काय ते कुत्रं ते सुद्धा मरायला घाबरतं राव. माणसं तर 15-15 आणि 20-20 लाख भरायला तयार आहे. अहो आता जर कोरोनाची 4थी लाट आली बाबा जर खोकला तर मंडप थांबत नाही बाबाजवळ. तो नको त्याचं दर्शन नको त्याचा खोकला नको आणि तो कोरोना नको. माणसं घाबरतात कशाला माहिती आहेत का. आईला घाबरत नाही. वाक्य फार सुंदर आहे. माणसं आईला घाबरत नाही. माणसं पाप करायला घाबरत नाही. माणसं बापाला घाबरत नाही. माणसं आई बापाचं पानउतारा करायला घाबरत नाही. माणसं गणगोताला घाबरत नाही. माणसं गावाला घाबरत नाही. अरे माणसं देवाला सुद्धा घाबरत नाही. माणसं फक्त मरायला घाबरतात. फक्त मरायला घाबरतात. मग सांगितलं आयुष्य खातो काळ सावधान. आता तुम्ही अन्न खाऊ राहिले पण एक दिवस तुम्हाला सुद्धा कोण खाणार आहे. एक दिवस काळ निरंजन भगवान तुम्हाला खाणार आहे. रोज 21 लाख खातो. किती खातो
21 लाखाची यादीत आपलं नाव येईल. यादीत नाव आलं का आलं. 21 लाखाची यादीत जनाबाई फार सुंदर लिहितात. जनाबाईने अभंग लिहिले. पंढरपूरला 7 वर्षाची जनाबाई दळायला जर बसली जात्यावर, आता जाते गेले, गिरण्या आल्या, पण ह्या आमच्या जुन्या माता माऊलींनी जाते दळेली. मोठं कुंकू, नाकात ती नथ, आणि मग ती 9 वारी साडी, आणि मग त्यो रुबाब, आणि मग ती बाई सुनांना सांगायची या दळायला, आणि मग तिने एकदा ते जात दळायला सुरुवात केली. सुंदर माझे जाते गे फिरते बहुनी, ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, विठ्ठला ये रे बा विठ्ठला, व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. लय गोड काळ होता. आपण पाहिलेलं आहे तो. आपण त्या आजी भोवती असे घोटमळत राहिले, आणि ते 10-5 बाया ते 7 वर्षाची जनाबाई नामदेव महाराजाची दासी होती. बापाबरोबर पंढरपूरला आली. एकदाच पांडुरंगाला पाहिलं 7 वर्षाच्या पुरीनं, आणि बापाला सांगितलं मला घरी नाही यायचं. वडील बोलले अगं जनाबाई तू लहान लेकरू आहे, तुझी आई वारलेली आहे, मी तुझा बाप आहे, तुला लहानचं मोठं करीन आणि तुझं मोठं लग्न करीन आणि तुझा संसार थाटीन. या बापाला लेक सोडून कोण आहे. पांडुरंगाला जनाबाईचे वडील म्हणतात एकुलती एक पोरगी होती, पत्नी तर वारली, पोरगी सुद्धा तो घेऊन टाकली. अहो ती पोरगी पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती सोडीना ना महाराज. तेवढ्यात एक संत आले 70 वर्षाचे, गळ्यात विनाय, आणि पंढरपूरच्या गाभाऱ्यात आले. आणि त्या संतांनी सांगितलं काय झालं बाबा. त्यांनी सांगितलं 2 दिवस झाले माझी पोरगी पंढरपूर सोडायला तयार नाही, आणि पोरगी घरीच यायला तयार नाही, काही करायचं नाही म्हणते, लग्न नाही, संसार नाही. हा पांडुरंग आयुष्यभर पाहायचा, मरेपर्यंत पाहायचा, याचंच भजन करायचं, याचंच नामस्मरण करायचं. आपण 7 वर्षाची पोरगी काय करू. नामदेव महाराजांनी सांगितलं घाबरू नका, मी माझ्या घरी ठेवतो. तर 7 वर्षाची पोरगी म्हणे उपकार म्हणून ठेवू नका बाबा, तुमच्या घरी मी मोलकरणीचं काम करते, पण या पांडुरंगाचं रोज दर्शन व्हावं म्हणून मला तुमच्या घरी मोलकरीण म्हणून ठेवा. 14 माणसाचं काम करायची एकटी जनाबाई. 7 वाजता दळायला बसली का पंढरपूरचा पांडुरंग रुक्मिणीकडे साडी मागायचा, रुक्मिणी साडी द्यायची, पांडुरंग साडी घालायचा, मोठं कुंकू लावायचा, नाकात नथ घालायचा, आणि 80,000ची पैठणी घालून पांडुरंग नामदेव महाराजाच्या दरवाज्यावर थाप मारायचा. जने किती वाजता. 4 वाजता. आणि ती जनाबाई आहे ना दरवाजा उघडायची, आणि 80 वर्षाची विठाई, विठाई आली का तू. आता दळायला आणतोय वावे ऐकायला मी नाही येईन तर कोणी. लक्षात ठेवा ज्याच्याबरोबर कोणीच नसतं त्याच्याबरोबर देव 100% असतो. आणि महाराज ज्याच्याबरोबर सगळे लोक असतात लोकांच्या घोळक्यात देव नसतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. संत एकांती पैसे म्हणून साधू संत हिमालयात एकांतात गेलेले, नाही तर ते चौकात बसले आता 4 टपरीवर रामकृष्ण हरी म्हणत, म्हणूनच त्या नाम नाही लोक. तिथं माया आहे, तिकडं ब्रह्म आहे. आणि मग महाराज त्या जनाबाईची एक ओवी आहे, मी कथा का सांगितली 5 मिनिटात. ती जनाबाईची एक ओवी आहे का आपला नंबर कधी येईल. विश्वाचे करीसी जाते, विश्वाचे करीशी जाते, दळण दळीसी दैवाचे, दळण दळीसी दैवाचे. हे विश्व म्हणजे एक जात आहे, आणि प्रत्येक दळणाला त्या जात्याचं पीठ करतो. मग आपण कोण आहेत. दळणाच्या गोण्या आहेत. आपला नंबर अजून यायचा आहे. जे गेले त्यांचं पीठ झालेलं आहे. एक दिवस आपलं सुद्धा पीठ
होणार आहे. आपण फक्त नंबरला ते गोण्या नाही राहत का, आपल्या डब्याच्या मागे 4 डबे, आपल्या डब्याच्या पुढे 4 डबे. आपण गिरणीवाल्याला विचारतो किती वेळ आहे, तो म्हणतो हे 4 दळणं राहिले अजून. आपल्या पुढं फक्त 4 दळणं राहिले, आपला डबा असा मोकळा केला जाईल, असं पीठ होईल, आपल्यासुद्धा श्रद्धांजलीचा बोर्ड लागत. थोडे दिवस राहिलो आपण आता. हे नायगाव पाहायचं, श्रामपूर पाहायचं, रानात जायचं, मका विका पाहिजे, मोबाईलचे स्टेटस पाहिजे. आपला बार जवळजवळ आता उडत आलेला आहे. आपली दिंडी पार पण टेंभुर्णीपर्यंत गेली दिंडी. पंढरपूर आता थोडंच राहिलेलं आहे. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. काही उणे नाही मला, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे 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 दाणे. वेळ आपल्याकडे कमी, पाऊस वर आहे. वर एक गावातही काल्याचं कीर्तन आहे, परंतु आजचे नियोजन भारसाकाळ परिवारानं चांगलं असं केलं. श्यामभाऊ कनसे यांची अशी अतिशय अप्रतिम साऊंड सिस्टीम आज ठेवली. श्यामभाऊ कनसे यांची साऊंड सिस्टीम आणि त्यांची सिस्टीम ऑपरेटिंग एक नंबर मारा, तोड नाही त्या माणसाला. श्यामभाऊ कनसे यांना कोटी कोटी धन्यवाद आहे. भारसाकाळ परिवार असतील, आमचे मेवणे सतीशराव पोकळे असतील, यांनी गोड नियोजन केलं. सतीशराव पोकळेंचे मला खूप फोन झाले आणि भारसाकाळ परिवाराने खूप गोड नियोजन केलं. आमचे स्नेही आहेत जवळचे म्हणून. आणि आमचे बंधू भाऊराव भवार तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी वंदन करतो. आणि आयुष्य खातो काळ सावधान, काळ तुम्हाला खाणार आहे, जरा सावध व्हा. आता खायला राहिले 2-4 वर्ष, खायला राहिलेत कोणाला 2-4 महिने, खायला राहिले कोणाला 2-4 दिवस, खायला राहिले माझ्यासारख्याला 2-4 तास. याचं काय सांगता येतं. मी नायगावला संध्याकाळी कीर्तन करून खैरीला जाऊन संध्याकाळी मला अटॅकही येऊ शकतो. पावसाची आणि अटॅकची काही गॅरंटी नाही भाऊ. एवढं टाईट व्हायचं काही कारण नाही. किती बाता हाणल्या, एकदा छातीत चमक निघाली झाला भिकारी. डॉक्टर वाचवा हो. इकडं याकडं कुठपर्यंत चालती, तो बटन दाबीत नाही तोपर्यंत. तुला हिफाजत करले, तुला तुला खिशातल्या नोटा, विहिरीतलं पाणी आणि शरीरातला आत्मा किती जीव लावा, उडून गेल्याशिवाय राहत नाही. ध्यानात ठेवा. खिशातला पैसा किती जीव लावून ठेवा, जातो का नाही. विहिरीतलं पाणी कवर जीव लावून ठेवा, शेवटी मोटर चालू करावं लागते का नाही. त्याचे जीव गुंतवण्यात मजा नाही, पैशात जीव गुंतवण्यात मजा नाही. आणि याच्यातला जो पक्षी आहे आत्मा नावाचा, कितीही जीव लावा उडून गेल्याशिवाय राहत नाही. तुला हिफाजत करले, तुला कर रखवाली, अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा पाने वाला कौन है सांगा. आपल्या मौतीत रडणारे खरे किती खोटे किती. मौतीत रडणारे 90% खोटे, 10% खरे. रडणारा किती रडला तर तो मेलेल्याला जिवंत करू शकतो का. मेलेल्याला जिवंत करणारा कोण आहे, तो तुमच्या देवाऱ्यात बसलेला आहे.
पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहाँ में यारो किसी का होने वाला कौन है। अरे क्यों मनाते हो मातम किसी की मैयत का, अरे मरने वाले को क्या मालूम रोने वाला कौन है। आधी रडायचं त्याच्या खांद्याच्या गळ्यात पडून खांद्यावर डोकं ठेवून, तर आता काय रडणार, टाळ थोडे हळूच। लोक कपडे मेल्यावर आणते का जिवंत बनी, कपडे कपडे बर कोणाच्या कपाळाला 2 लाख रुपयाचा बंडल लावला, कपाळाला काय ठोकळा कोणाला देतो आपण, ठोकळा कोणाला देतो आपण, भिकाऱ्याला। म्हणजे मरणारा करोडपती असला तरी जाताना भिकारी जय। बर कोणता माणूस 5 लाख रुपयाच्या गाठीत जाळला, कुठं जाळला, अहो तो पूर्ण जळूस तर थांबत नाही कुणी, तो एकटाच जळतो, त्याला राखण कुत्रे बसा द्या। आणि मुद्दा नंबर 4, कोणत्या माणसाला मेल्यावर बाथरूम मध्ये आंघोळीला नेलं, बाहेर काढलं का मध्ये नेलं, हे सगळं खोटं आहे। जे खरं आहे ना महाराज, ते पंढरपूरला उभं आहे, याच्यावरचं प्रेम सोडा आणि त्याच्यावर प्रेम करा, काहीच कमी पडणार नाही। तुमचा जन्मच त्याच्यावर प्रेम करायला झालाय। पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, आपला सोयरा आपला खरा पाहुणा पंढरपूरला आहे, जाऊन त्या पाहुण्याची गाठ घ्या। कल तक तो तू कहता था भगवान नहीं भगवान नहीं, अरे हिम्मत तुझ में कहां से आ गई, कल तक तो तू कहता था उठा नहीं जाता बिस्तर से, उठ गया दुनिया से, ये ताकत कहां से, तूला निसागा विठ्ठला म्हणून आयुष्य खातो काळ सावधान। आपण जशा भाकरी खातो तसा काळ आपल्याला एक दिवस खाणार आहे। हा आजचं नियोजन फार गोड आहे। आमचे गायनाचार्य जगताप महाराज गोवर्धन या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद। दुसरे जगतापच 2 जगताप माईकवर आहे, त्याची अडचण नाही। हे सोमवंशी महाराज आले, त्यांना अडचण नाही। विनेकरी आहेत आणि नायगावचं हे गोड सगळं भजनी मंडळ, सगळ्यांना धन्यवाद। मला असा प्रश्न पडला होता, मी आमच्या पाहुण्यांना भाषाकाळ पाहुण्यांना म्हणलो सुद्धा, म्हटलं तिकडं काला आहे, मग आपल्याला भजनी भेटतील का, कारण तसेच भजनी गावोगावी कमी होत चालली। परंतु म्हणलं आता हे भजनी मंडळाला काय संकट आहे बुवा आता, कारण काल एकादशी होती, आज द्वादशी, आज लय काल आहेत, ते आज एवढ्या आमच्या या सगळ्या माता मावल्या टाळ घेऊन उभ्या, काय वैभव आहे गावाचं महाराज, खूप जनाबाई मीराबाई बाई नाबाई या सगळ्या उभ्या आहेत महाराज। खरंच महिलांनी परमार्थ वाचवलं बरं का, घरी देवपूजा करायला बाईची, आणि महाराज कीर्तन ऐकायला बाईची, पोथी वाचायला बाईची, आणि महाराज प्रसंगी टाळकरी कमी पडत गळ्यात टाळ घालायला सुद्धा बाईची। लक्षात ठेवा, पोराला जन्म द्यायला, पोराला दूध पाजायला, नवऱ्याचा डबा करायला, पाहुणे रावळी सांभाळायला, घरी देवपूजा करायला, फरशा पुन्हा पुसायला, दिवाळी दसरा आला म्हणजे अख्खं घर आवरायला, जर बाई नाही तर हे जग शून्य आहे।
आणि महाराज जोपर्यंत ही बाई आहे, ही आई आहे, ही आदिशक्ती आहे, प्रत्येक घरात जोपर्यंत स्त्री आहे तोपर्यंतच ते घर मंदिर आहे. ती जर बाहेर गेली तर घराची राखच आहे. म्हणून ज्या गावात, ज्या घरात आणि ज्या देशात स्त्रियांचा आणि गायांचा आदर केला जातो त्या गावात, त्या देशात आणि त्या घरात श्रीकृष्ण पुन्हा जन्माला येण्याची शक्यता असते. कृष्णाला जन्म देणारी आईच आहे, रामाला जन्म देणारी आई काय स्त्री आहे. स्त्री पूजा झाली पाहिजे. कोणत्याच बाईच्या डोळ्यात पाणी येऊ नये आणि कोणत्याच घरात येऊ नये. ज्या घरात बायांच्या डोळ्यात पाणी आणलं जातं त्या घराचे संकट वाढत जातात, कधीच कमी होत नाही. त्यांच्या 7 पिढ्या नरकाला जातात. आपल्या घरातली स्त्री रडली नाही पाहिजे, लक्षात ठेवा. तिच्या डोळ्यात पाणी, आपली लेक असू द्या, आपली सून असू द्या, आपली आई असू द्या, घरात स्त्री रडली नाही, देवाला राग येतो त्या घराचा. ज्या घरात बाई असते, पती गंमत अशी होती, बाया रडा कधी माहिती का, त्यांची त्याचं पेटल्यावर मग आपण काय करावं. सासू सुनात पेटल्यावर म्हणून एक वाक्य लक्षात घेऊन जा. बरेच लोक काय करतात, वास्तुदोष, दक्षिणमुखी दरवाजा बंद करा, उत्तरमुखी भितड तोडा, उत्तरेकडून दरवाजा काढा. आता तुम्हाला एक सांगतो, पाणी जर खराब असेल तर ते कोणत्या वाटाला काढलं तर ते खराबच राहील ना. आता ते माणसं जर धडाचे नसतील तर दरवाजा कुणी कुणं पाळला तर शेवटी ते समजा घरात ते माणसं धडाचे नाही शेवा. मग मला काय म्हणायचं बा, कारलं दक्षिणमुखी दरवाजाला जाऊन खाल्लं काय, कारलं उत्तरमुखीला जाऊन खाल्लं काय, पत्र्यावर जाऊन खाल्लं काय, चंद्रावर जाऊन कारलं आणलं काय, कारलं कसं आहे. मग काही कारलेवानी आता ते कडूचे, त्यांचे विचारच खराब आहे, त्यांचे नशीबच खराब राहणारच ना. अहो गुलाबाचं फूल दक्षिणमुखी दरवाजात ठेवा, सुगंध देणार. गाय दक्षिणेकडे बांधा, रक्त नाही देणार, दूधच देणार. आणि आई बापाला दक्षिणमुखी दरवाजात बसवा, शाप नाही देणार, आशीर्वाद देणार. दोष दरवाजाचा नाही, दोष विचाराचा आहे. विचार सुंदर पाहिजे. मग एक वाक्य फार शास्त्रानं सुंदर काढलं, ज्या घरात जावा जावांचा हसायचा आवाज येतो, कोणाचा, जावा जावांचा. ज्या घरात सासू सुनांचा हसायचा आवाज येतो, मैत्रिणी सारख्या सासू सुना. आणि ज्या घरामध्ये ननंद भाऊजाईचा हसायचा आवाज येतो त्या घरामध्ये कोणताच दोष शिल्लक राहत नाही, कारण तिथं आदिशक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. विठ्ठल चांगलं आहे. सगळ्या मातांना या ठिकाणी म्हणते उभे राहिले, त्याच्यामुळे टाळकरी किती पहा महाराज, माझा भव्य टाळकरी समुदाय दिसून राहिलो. महाराष्ट्रात हे कीर्तन पाहू राहिली यूट्यूबच्या माध्यमातून. हा जो मोबाईल लावलेला आहे, यूट्यूब चॅनल आहे, तमाम महाराष्ट्र हे कीर्तन पाहू राहिलं. फेसबुक लाईव्हला आहे महाराष्ट्रात आहे. आणि या कार्यक्रमाची क्लिप पण तुम्हाला पाहायला मिळेल. पण या सगळ्या टाळकरी असल्यामुळे त्या कार्यक्रमाला शोभा आहे. सगळ्या माता माऊली विनेकरी महाराज आणि सगळे हे आमचे गोड टाळकरी सर्वांच्या चरणी सकलाचे पायी माझा दंडवत. आणि या ठिकाणी हार्मोनियमवर डॉक्टर किरणजी बडाग आहेत. आणि मृदंगावर मृदंग सम्राट आळंदीचा रत्न प्रसाद महाराज तराळ आहेत. आळंदीला त्यांचं शिक्षण चालू, त्यांना वंदन. ज्येष्ठ श्रेष्ठ बाबळेश्वरचे आमचे आंबे पाटील यांना धन्यवाद. नायगावचे ढवळे आहेत, मी नेहमी त्यांचं नाव विसरतो. तसं गण त्यांनी सांग तास गप्पा आणतो पण नावच विसरतो. ढवळे पाटील त्यांना या ठिकाणी वंदन. आणि अप्रतिम शांभाऊची साऊंड सिस्टीम, कैलासराव राशीनकर पाठीमाग उभे आहेत, त्यांची साऊंड सिस्टीम गोड आहे. कैलासराव धन्यवाद. शांभाऊ कंश यांना धन्यवाद. गावात अजून एक कार्यक्रम चालू आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि मला ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रम मिळाला आमचे मावस भाऊ भाऊराव भवार यांना सुद्धा धन्यवाद देतो. ज्यांचं आज या ठिकाणी पुण्यस्मरण आहे त्या निमित्तानं या ठिकाणी भव्यदिव्य नियोजन आहे. कैलासवासी आदरणीय वंदनीय पूजनीय विठ्ठल नाना भारसाकळ यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना. त्यांचे पुत्र नानासाहेब विठ्ठलराव भारसाकळ, राजेंद्र विठ्ठलराव भारसाकळ आणि बाबासाहेब विठ्ठलराव भारसाकळ, तीनही मुलांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि याच भारसाकळ परिवारातील यांचेच एक चिरंजीव आमच्या भवार पाहुण्यांचे साडू आहेत. आल्यानंतर माझं पूजन झालं आणि त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि कन्या गयाबाई बाळासाहेब शिंदे, सिंधुबाई अशोकराव कोकाटे आणि विमल संजय वदक, तिन्ही मुलींना आणि तिन्ही मुलांना पहा 6 लेकराचा संसार केलेले वडील. किती वेळा पोरं आजारी पडले असतील, किती वेळा पोरांना कपडे घेतले असतील, किती दिवाळ्या 6 लेकरांबरोबर साजऱ्या केल्या असतील, किती जीव लावला असेल या पोरांना या बापांनी,
किती कष्ट केले असतील, राबून 3 मुलं आणि 3 मुलींचे लग्न केले, त्यांना मोठं केलं, प्रपंच केला. 6 लेकराचा संसार सोपा नाही. आता आपल्याला 2च लेकरांनी जाम करून सोडले. ते सांगत घरातून निघून जा, पण मोबाईल ठेवून जा. पहा आपला पोऱ्या क्वालिटी हा नाही म्हातारपणी आपल्याला पाटात टाकू. माझ्या पोराला तर मी सकाळी म्हणलं, मला नाही वाटत तू वर्ष श्राद्ध करशील. तुम्हाला सकाळीच म्हणलं, बाप्पा कीर्तनाला जा पण मोबाईल घरी ठेवून जा. म्हणलं धन्यवाद तुला, तू भाकरी वाढशील मला नाही वाटत. म्हणलं तू जर मायाकडे पाय ना, माया मोबाईलकडे पाहू राहिला, हा मग लक्षात घ्या. 6 लेकराचा संसार केलेले वडील आहेत, दिवस आणि रात्र कष्ट केलेले वडील आहेत. आणि महाराज आयुष्यभर इमानदारीनं प्रपंच करून पोराला वाढवणारे वडील आहेत. त्यांचा आज या मारुतीच्या मंदिरात वर्ष श्राद्ध आहे. शेवटचा दिवस आहे बापाचा. याच्या अगोदरचे सगळे दिवस आपल्यात होते. आज देवाच्या दारात उभे आहेत. आपण त्यांना वाटी लावायला आलोय. आज वर्ष श्राद्धाला देव त्यांना घ्यायला आलाय. अरे आपल्या बापाला न्यायला देव आलाय. वाटी लावायला आपण सगळे जमलोय. देवाचं भजन करतोय आपण. आज आपला बाप देवाच्या बोटाला धरून कायमचा निघून जाणार. पण लक्षात ठेवा, जे दिवस त्या बापानं आपल्याला दिले, जे प्रेम त्या बापानं आपल्याला दिलं, ते कधीच नाही पूर्ण होणार. बापाची नाही बरोबर येऊ शकत. साधा असू द्या महाराज बाप, अरे कलेक्टरचा बाप असू द्या, मुख्यमंत्र्याचा बाप असू द्या, पंतप्रधानाचा बाप असू द्या, आणि महाराज शास्त्रज्ञाचा बाप असू द्या, आणि 30 लाख रुपये महिना असणाऱ्याचा बाप असू द्या, शेवटी बाप तो बाप आहे. हे ध्यानात ठेवा. त्याच्या पायाची आणि त्याच्या त्यागाची आणि त्याच्या आशीर्वादाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. म्हणजे एका 7 मजली बिल्डिंगच्या उद्घाटनाला गेलो होतो, जगताप पटेल, आणि त्या 7 मजली बिल्डिंगमध्ये बैठक खोली, त्याने एक शर्ट टांगलेला होता. त्या टांगलेल्या शर्टाला थिगळं होते. मी त्या पोरांना बोलवलं, म्हणलं अरे 7 मजली बिल्डिंग आहे, 35 कोटी रुपये खर्च आला, आणि तुम्ही हा थिगळाचा शर्ट इथं कशाला टांगला? 3 पोरं माझ्या पाया पडले. म्हणे महाराज हा थिगळाचा शर्ट आमच्या बापाचा आहे. हा थिगळाचा शर्ट नसता तर हा बंगलाच उभा राहिला नसता. थिगळाचा शर्ट घासला, पण आम्हाला वया पुस्तकाला पैसे कमी नाही केले. आम्ही ज्या गोष्टीकडे बोट केलं ती गोष्ट आम्हाला घेऊन दिली. आमचा बाप थिगळात राहिला. आज आम्ही 35,000चा ड्रेस घालतो. पण का घालतो? कारण आमच्या बापानं फाटके कपडे घातले, म्हणून आम्ही आज कडक कपडे घालतो. हे कपडे, या बापाचा थिगळाचा शर्ट आम्हाला शिकवतो जगायचं कसं. हाच आमचा ग्रंथ आहे, हा शर्टच आमचा संत आहे. हीच आमची दिंडी आहे, हीच आमची साधना आहे, हीच आमची फलश्रुती आहे. आणि हा थिगळाचा शर्ट हे आमच्या बंगल्याचं वैभव आहे. हा शब्द अहो महाराज, ही दलिंद्री नाही हो, हा बापाचा थिगळाचा शर्ट हे आमचं वैभव आहे. आम्ही सांगतो हा बाप आहे आमचा, आणि हा शर्ट सांगतो त्या बापाचे कष्ट. या शर्टाचे घामाचे डाग सांगतात त्याचे कष्ट. ही आपल्या बापाची जिंदगी उभी आहे. फार सुंदर एका कवीने लिहिलं. काय असतो बाप? त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. कापड फाडताना पाहिलं तुम्ही? दुकानदार कापड फाडितो का नाही कापड? तसा आपला बाप आहे ना महाराज. कष्टात फाटला गेलो आपल्यासाठी. हो, कष्टाची कातर चालली. हपाकला नाही तो. अरे तो म्हणला किती संकट येऊ द्या, हा पठ्ठ्या झेलायला तयार आहे. पण माझ्या पोरांना धक्का नाही लागला. हपाकला नाही. आपला बाप आयुष्यभर हाटलाच नाही. हा, त्यानं घडवलं म्हणजे घडवलंच आपल्याला. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. माझं काळीज तुटत या, असाच राहू दे आवाज. माझं काळीज तुटत या, कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. माझ्या इवल्या मुखात त्याने भरविला घास, त्याच्या परम कष्टाने आज शोभतो सुखात. त्यानं पाहिलं सपान, त्यानं पाहिलं सपान,
पाला उसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातलं पाणी कोणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. मुन्ने जर तुम्हाला लिहायला लावलं सांगा तुमच्या बापाची गोष्ट, तुम्हाला लिहिता येणार नाही महाराज, लिहिता येणार नाही. आणि उपकार जगात सगळ्याचे फिरतील, पण बापाचे उपकार तुमच्या कातड्याच्या चपला करून शिवल्या तरी बापाचे उपकार फिटणार नाही. विठाला लक्षात ठेवा, आज आपले वडील जरी फोटोत गेले, आपली आई जरी फोटोत गेली, हृदयामधून विसरू नका. सगळ्यात मोठं महापाप आई बापाला विसरणं. लक्षात आलं? विसरू नका. हा देह त्यांनी दिलेला आहे. हा म्हणून जीवनामध्ये मी मागाशी तुम्हाला जे सांगितलं होतं 3 दिवस येतात. कीर्तन लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाच्या आयुष्यात 3 दिवस येतात. 99% लोकांच्या आयुष्यात 2च दिवस येतात आणि 1% लोकांच्या आयुष्यात 3रा दिवस येतो. एक दिवस आपल्याला येऊन गेलेला आहे, आपल्याला तारीख माहिती. कोणता दिवस? जन्मदिवस. आता महाराज जुनी माणसं सुद्धा कधी मध्ये लाडात जर आले ना, ते म्हणतात हॅपी बर्थडे बरं का महाराज. हॅपी बर्थडे ते सुद्धा विसरत नाही. आणि काही महाराज गंमत अशी आहे, 1 तारीख घेऊन आपण हिंडू राहिलो, पण आपली 2री तारीख आपल्याला माहीत नाही. 2री तारीख सांगणाराही कोणी भेटत नाही आणि 2री तारीख कधी येईन त्याचा तपास नाही. मग कबीरदास काय म्हणतात? आपली कहाणी सांगतो. आता आपण येताना कसे आलो? हसत आलो का? नाही. येताना कसे आलो? रडत आलो. बरं, जाताना आपण कसे जाणार आहे? आपल्याला अटॅक आल्यावर आपण पेढे वाटणार आहे गावाला ॲम्ब्युलन्समध्ये. येताना रडत आलो, जाताना रडत जाणार. आता काय करून राहिलो आपण? अहो फोटोग्राफर स्माईल म्हणला तरी हसा नाव माणूस. काय काय असे मगामच्या मगाम रुसला काय ते कळा ना, गेला काय ते कळा ना. हसत नाही लोक महाराज. फ्रेश जीवन जगा. ही लॉटरी लागलेली आपली. माणसाचा जन्म मिळाला, उद्या जर कुत्रं मांजरं होऊन जर रोडला हिंडायची वेळ आली तर आपल्याला कळण माणसं बरे होतो. 2 दिवस येतात, एक जन्माचा, 2रा मृत्यूचा आणि 3रा दिवस फक्त संतांच्या जीवनात येतो, परमेश्वराच्या प्रचितीचा. देव साक्षात येऊन उभा राहतो. कबीरा जब हम पैदा हुए पनी सारे नीद पम पगरे गरे. कबीरजी काय म्हणतात? तुम्ही जन्माला येताना रडत आले, पण जाताना असे मरा. तुम्ही हसत असले पाहिजे, गाव रडत असलं पाहिजे, लोक रडत असले पाहिजे, मरताना आपण हसत असलो पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. चदरिया झीनी रे झीनी, झीनी रे झीनी. वापस राम नाम रस बीनी चदरिया झीनी रे 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 भगवंताचा डाव आहे काळ
आजचे पकवाजे लय गोडे प्रसाद महाराज समर्पक वादन नाही तर ठेका राहतो एक काही पकवाजे दुसरीकडे घेऊन जातो महाराज. मृत्यू हा देवाचा डाव आहे. काय काही लोकांचे डाव कळत नाही आणि मरण हा देवाचा डाव आहे. डाव कसा आहे एक लक्षात घ्या. तुम्ही किती गोळ्या खाल्ल्या तर त्याचा डाव नाही सुटणार. त्याच्या डावातून सुटणार आहे का? तुम्ही पाठ व्यायाम केला तरी सुटणार आहे का? तुम्ही खाण्यापिण्याचे पत्ते पाळले तरी सुटणार आहे का? बरं तुम्ही किती माळा जपल्या सुटणार आहे का? तुम्ही किती पोत्या वाचला सुटणार आहे का? अहो त्यांनी अवताराला नाही सोडलं तर तुम्हाला आम्हाला तर एकदम. पण आता माणसं कशी बसलेली माहिती आहे का? अहो कोरोनाची लस घेतली तर अशा हॉस्पिटलच्या काही बाहेर आले तसे अमर होणार आहे. देवाच्या डावातून तुम्ही सुटणार नाही आणि माणूस डावात गुंतल्याशिवाय राहणार नाही. एका गावात एक मोठा पैलवान आला आणि महाराज गावची जत्रा होती आणि पैलवानाला कुस्ती खेळायची होती. त्या गावात एक तिरतिर पोरग होतं पण ते मेंदूत लय ताईट होतं. सगळे पैलवान घाबरले. ते म्हणे भाऊ हा पैलवान काय आपल्याला काय जमणार नाही. तो पैलवान म्हणे मला बिनविरोध द्या म्हणे 51,000 द्या म्हणे बिनविरोध. या गावात आणि या तालुक्यात आपल्यासारखी बॉडी नाही ना आपल्यासारखे डाव नाही ना आपल्यासारखा पैलवान नाही. भरा 51चं पाकिट. ते तिरतिर उठलं. 36 किलोचं होतं ते पण मेंदूत लय ताईट. काही माणसं मेंदूत लय ताईट आहे तिने गावाचा मेळच लागून नाही दिला. सप्त्याची बैठक बसली चांगली चालली. तो आला बांग्यात झाला. तो गेला का तो पेटूनच येणार. आणि त्याला जर म्हणलं ना इजायचं काय तो म्हणतो पेटलंच पाहिजे गाव. त्याची खोपडी लय डेंजर. शकुनीच्या खोपडीनं महाभारत घडवलं. एकटा शकुनी एक शकुनीने महाभारत घडवलं महाराज. आणि पांडवाला वनवास आणला आणि स्वतःच्या सख्या बहिणीचे 100 पोरं मारले कारण त्यांना चुकीचं वळण लावलं. बहिणीला भाऊ कळला नाही भाच्यांना मामा कळला नाही आणि महाभारताचं युद्धात चांगले चांगले कर्णासारखे भीष्मासारखे लोक मेले आणि कायमची दुश्मनी लागली. एक शकुनीची खोपडी होती पेटलंच पाहिजे. कृष्ण इजवायला आणि शकुनी पेटवायला कृष्ण इजवायला आणि शकुनी पेटवायला सावधच. ते तिरतिर काय म्हणलं माहितीये का? ते म्हणे मी खेळतो म्हणे कुस्ती. तो पैलवान डॉक्टर तो पैलवान म्हणे अरे शॅम्पलवारी जाशील रे नको रे येड्यावानी तू एक बरगडी ठेवायचो नाही राव म्हणे. तो म्हणे चॅलेंज करतो काय मला माझ्यासारखे डाव आहे का म्हणे कोणाकड. तू आमच्या गावाची 51 निशीन आणि मी काय पाहत राहू का. गावकरी खुश झाली. म्हणे पिंट्या तू तर कधी कुस्ती नाही खेळला. तुम्हाला सांगू का आता मला काय काय येतं. मी काय सांगणारा माणूस आहे का. मी काय माझ्या पाट्या लावू का. टाईट झाला ना तो मेंदूत ताईट होता. महाराज 36 किलोचा पैलवान 97 किलोच्या पैलवानाचा कुस्ती खेळायला लागला. टिकन का ते. त्यानं असा उचलला वर पहिल्यांदाच उचलला असं आणि आपटावणार तेवढ्या 36 किलोची त्याच्या कानात काय म्हणा माहिती का मला तो आहे सांग थोडं बोलायचंय. हे वाक्य लय खतरनाक. चांगलं चाललं असलं का माणसं काय करते श्यामभाऊ मेन माणसाला म्हणते अण्णा इकडे थोडं बोलायचंय. कोपऱ्यात अण्णा न्याला का गावाचा बांग्या झाला. तो म्हणे मला तो या कानात थोडं बोलायचंय. ते म्हणे काय. तो म्हणे 51,000 रुपये मी तुला देतो अजून 10,000 देतो 61 देतो. तो मी काय करू तू पडून घे तू कुस्ती हारून घे. आता त्या पहिलं काय वाटलं 51ला अजून 10 भेट राहिले जिंकले काय पडले काय आपल्याला पैशाशी मतलब आहे. तो दिवशीन का नक्की. अरे म्हणे आता ही गावात माझी चव गेली तर पुन्हा यायची नाही मला बारकाले पोरं येऊन हाणतीन म्हणे. आज जर मी जिंकलो ना गावात आपलं वजन टिकून राहील. मग माय 10 जाऊ दे आणि मी गावाची 51 मला आली का ती पाकिट तुला देतो. कुस्ती संपली का तू माझ्या घरी ये 1 तासाला पाकिट तयार आहे. ते येडं पहिलवान ते 97 किलोचं त्यानं याला खाली ठुलं. त्याला म्हणे आता कमीत कमी 2-4 डाव टाक म्हणे. तो मी टाकीतो माझ्या हिशोबाना. महाराज त्यानं असं केलं आणि त्यानं पडून घेतलं ना त्याच्या छातळीवर बसला जिंकलो. गाव म्हणे असं कसं काय झालं. मार्चमध्ये कसं काय एवढा पाऊस आला तळे विळे भरले रस्त्याला पाहिजे मार्चमध्ये. मग महाराज लोकांनी याची मिरवणूक काढली. मिरवणूक झाली. तो पैलवान लिंबाखाली बसेल होता मेन. तो मिरवणूक पाहतो याची. तो याच्या जवळ जायचा. अरे म्हणजे आपलं काय झालं 61चं देतो ना तुला लय गडबड आहे बुवा. आता लोक हार घालून राहिले तो काय निघलं. महाराज तो संध्याकाळी 6ला आला याच्याकडे. तो म्हणे आपली 61. तो म्हणे कायची 61 आपली ओळखच नाही तर काय त्या संबंधी.
तो म्हणे अरे तुला एकही डाव येत नव्हता तरी मी पडून घेतलं, तुला विजय केलं. तुला एक तरी डाव येतो का? तो एक डाव आहे का? तू असा डाव तू काय केलं म्हणे, मला म्हणला 51ला 10 जोडून 61 देतो. ते तिरतिर काय म्हणतं, हाच तर आपला मेन डाव आहे. मग कुस्तीतल्या डावाला काय करतो तसं महाराज जीवनामध्ये काळ तुमच्यावर डाव टाकणार. ज्या दिवशी माणसाला मरायचं असतं ना, ज्या रोडला ॲक्सिडेंट व्हायला त्या रोडला जात होतो. जर एखादं विहिरीत पडून मरायचं असलं ना, ते नेमकं त्याच दिवशी डोकतं. आणि ज्याला एखाद्याला जर महाराज अटॅक येणार असला ना, ते नेमकं त्याच दिवशी दवाखान्यात जातं, डॉक्टर समोर बसत आणि जागीच खलास होतं. काळाची एवढी पडेल बाजेवा, 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 काळाची एवढी पडेल बाजेवा. काळाची जेव्हा उडी पडते ना, माणसाला भीती वाटते आणि मग महाराज माणूस भयग्रस्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे एक काम करा ना, 3 प्रकारच्या योनी आहेत जगात. थोडा आवाज वाढवा. 3 प्रकारच्या योनी आहेत. पहिली जी योनी आहेत, पहिली योनी आहेत संतांची, ती त्यागप्रधान आहे. साईबाबा घ्या, गजानन महाराज घ्या, गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज घ्या, किसनगिरी महाराज घ्या. काय केलं यांनी जीवनात? त्याग. दुसरी जी योनी आहेत पशुपक्षाची, भोगप्रधान. तुम्ही असं कधी ऐकलं का प्राण्यांच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणले व कोणी? त्यांना गरज आहे का मंगलाष्टकाची? झालं का कधी? नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. मग तिसरी जी योनी ती आपली माणसाची. माणूस काय? विचार प्रधान. खाताना विचार करतो, बोलताना विचार करतो, बांध कसा करायचा त्याचा विचार करतो, दुधात किती पाणी टाकलं म्हणजे फॅट डिग्री लागेल याचा विचार करतो, आलेले पैसे कपाटात किती टाकायचे, पाप्याला किती द्यायचे, पाप्याच्या आईला किती द्यायचे याचा विचार करतो. माणूस आता कीर्तनामध्ये मी चप्पल कुठं सोडेल याचा विचार करतो. घरी कुलूप लावून आलो का नाही का, बस कुलूप ढिल्लं राहिलं काय माहिती काय झालं असं, असो एक दरवाजाची ना कडी लागेल नसो, त्याचा विचार करतो. माणसं विचार करतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, क्षणोक्षणी हाची. माणसं विचार करतात. विचार करा तुम्ही कोण आहात. एका रानामध्ये काँग्रेस गवत उतरलं, भरपूर उतरलं, त्याच्यातलं एक झाड म्हणे वा आपण जन्माला आलो, फक्त तणनाशक फवारेपर्यंतची. फवारा आला, गवत गायब, सूर्य निघला, ढग गायब, विस्तू निघला, राग गायब, आणि देवाची चिठ्ठी आली, माणूस माणसाच्या गावातून लगेच गायब. ओनली फोटो, नो ह्युमन बॉडी. माणसाची बॉडी नाही, फक्त फोटोला अगरबत्त्या लावा लागतात, माणूस भेटत नाही. दिनचार घडी काजीना, दिनचार 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 घड़ी का जीना, दुनिया है मुसाफिर खाना, कई लाख करोड़ों आए, कई कोटि खत्म कराए, बस यही चला
बस यही चला है गाना, दुनिया है मुसाफिर का ना। क्षण भंगुर नाही भरवसा, अरे सावध सोडा माया आशा, काही नचते मग गळा पडेल पासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. राम राम स्मरा. माणसं विचार करतात म्हणून माणसांना सांगितलं विचार करा. काय विचार करा? अभंगाचं पहिलंच. क्षणोक्षणी आधी करावा विचार, क्षणोक्षणी आधी करावा विचार, क्षणोक्षणी आधी करावा विचार, क्षणोक्षणी आधी करावा विचार. क्षणोक्षणी आजी करावा विचार, क्षणोक्षणी आजी करावा विचार, क्षणोक्षणी आजी करावा विचार, क्षणोक्षणी आधी करावा विचार. भगवान की जय.
क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवशन हो. एक विचार करायचा, एक विचार तुम्हाला या जगाच्या दुःखातून मुक्त करेन. काय त्या विचारात ताकद आहे? कोणता विचार आहे? तरायचा विचार करायचा, बुडायचा विचार नाही करायचा. तरलो पाहिजे का नाही आपण? तरले तरती हा भरवसा. प्रपंचात तरला पाहिजे माणूस का बुडला पाहिजे? तरला पाहिजे का नाही? मग तरायचा विचार काय आहे? क्षणोक्षणी हाची करावा विचार, मी कोण आहे याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. विचार वाचुनी न पविजे समाधान. तू का म्हणे लाभ विचाराचे पोटी. लक्षात आलं? विचारामध्ये हित आहे, विवेकामध्ये हित आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं संत आहे तिथे विवेक आहे, आणि जिथं भगवान शंकर आहे तिथं पार्वती आहेच. विचार ज्या माणसाकडे तो माणूस कधीच व्हायला जात. विचार करा. काय विचार करा? अरे सगळं संपणार आहे, आणि आपण संपलो म्हणजे सगळं संपणार आहे. हा देह कोणाचा टिकला? एका बाईचं 6 महिन्याचं पोरगं वारलं. एक तर तिला 15 वर्षांनी पोरगं झालं, आणि 6 महिन्याचं पोरगं वारलं. आईच होती ती. शेवटी आईचं अंतःकरण कसं राहतं? महिला मंडळ. त्या बाईचं आहे ना 6 महिन्याचं पोरगं वारलं, आणि त्या बाईने एक काम केलं. त्या बाईने काय काम केलं माहिती आहे का? ती त्या पोराला पुरायला तयार होईना आणि जाळायला तयार होईना. ती म्हणे मी आहे ना कोणत्या तरी बाबाकडे जाईन आणि याला जिवंतच करीन. 100 डॉक्टरनी सांगितलं बाई पोरगं वाचणार नाही, येड्यावानी करू नको, ते पेटून दे नाही तर पुरून टाक. ती म्हण नाही, मी आई आहे, 6 महिन्याचं माझं पोरग आहे, मी चांगल्या बाबाकडे जाईन. मग ते डॉक्टर लोक संपल्यावर कोण चालू झाले? लिंबावाली. बरं लिंबावाले इतके खतरनाक राहते ना लिंबावाले. ते कोरोनाच्या काळात कुठलं पेल होते काही? जे लिंबा देणार आहे ते मास्क लावून हिंडत होतं. मग त्याच्या लिंबात काय पावर आहे? लिंबू हे सरबत करायला, हे करण्या करायला अजिबात नाही. बाहेर यावं त्याच्यातून. विठ्ठल विठ्ठल. आपले लोक इतके विचित्र आहे महाराज, तुम्हाला खरंच सांगतो. खरंच आता 5 धारी 2 धारी, आता ते झाडाला आलंय त्याला धार पडली का इकडे काही वाटोळं करायला धार पडली का? वर त्या लिंबावर जर राख टाकली ना लय भारी दिसत होती. तुम्ही लिंबू घ्यायचं हिरगार, त्याच्यावर राख टाकायची, ते इतकं खतरनाक दिसतं ना. द्यायच्या का त्याच्या उंबऱ्यात ठेवून. ते पहा सकाळी कसं करतो बाबा बाबा बाबा, नियम का आमुशाल ठेवायचं. लिंबात लय पावर. महाराज आपले लोक इतके खतरनाक आहे. मी नेहमी सांगत असतो कीर्तनात, आपले लोक मरायला लय घाबरत आहे. पहिली 10वीची पत्रिका यायची, कोणत्या कलरची होती ती? लय डेंजर लोक आहे आपण. पहिली 10वीची पत्रिका कोणत्या कलरची होती? कोणत्या कलरची? पांढऱ्या. पण आपले लोक काय करायचे त्या पत्रिकेचं? जगता पटेल काय करायचे? कोपरा पाडायचे. आता कस काय भारत सुधारण तुम्ही सांगा. पण आता जर आपण विचार केला का मग फाडीत असते मरते पत्रिकेने काय केलं होतं? पण नेमकं कोपरा फाडले होत काय होत? काय येड्यापणा आहे वा. एवढा पागल देश पाहिले हो. ते इंग्रज 150 वर्ष इथंच बसले, सारं वाहून नेलं तिने कोपरे फाडायचं पाहू. महाराज आपण जर घरच्यांना विचारलं लहानपणी, अण्णा अरे कोपरा काऊन फाडायचा, आपल्या घरचे काय सांगत होते माहिती का? जर कोपरा फाडला नाही तर पत्रिका खानदान उचली ती. तिला काही रेंज आहे का 5Gची? का ती घनमशीन आहे काही तिच्यातून गोळ्या बाहेर येत्या? अरे काय चाललं काय नाही. आता मोबाईलचा कोपरा फाडा बरं, नाही जमणार. ती बाई देवलाशाकडे जायला लागली. हा बाबा तो बाबा तो बाबा तो बाबा तो बाबा तो बाबा. देवलाशी म्हणे बाई आम्हीच मारणार आहे, तेव्हा जिवंत करायचा कारखाना कुठं खोली ती? अमरधाम सोडून लोक इथे येतील. आणि मला एक देवलाशी लय खतरनाक भेटला. तो म्हणे बाई पोरग जिवंत करतो तुझा. काय करतो? पोरग जिवंत करतो. फक्त एक काम कर, 5 उंबऱ्याची माती आण. किती उंबऱ्याची? 5 उंबरे असे पाहिजे
का तिथं कुणीच मेलेलं नाही पाहिजे, कोणाचीच मौत नाही आली पाहिजे, अशी 5 उंबऱ्यातली माती आण, एका मिनिटात पोऱ्या जिवंत करतो. बाईनी पोऱ्या देवलाशी जवळ ठेवला, निघाली ना. पहिले ज्या उंबऱ्यात जायची ना तिथं विचारायची, तुमच्या उंबऱ्यात मौत झाली नसेल तर मला माती द्या. ते सांगायचे मागच्याच महिन्यात आजा गेला, कोणी म्हणायचं मागच्याच महिन्यात मामा गेला, मागच्याच महिन्यात आई गेली, आजी गेली, काका गेला, काकी गेली, पुतण्या गेला, पुतणी गेली, पोऱ्या गेला, पोरगी गेली. अरे असा उंबराच नाही त्याची तर मौत नाही झाली. 1 महिनाभर बाई हिंडली, वा सापडन का माती? असली तर मला द्या. असं कोणता दार आहे महाराज जिथं मौत नाही झाली, जिथं आंघोळ नाही झाली, जिथं माणसं मेले नाही? अरे महाराज आत्ताही जिवंत आहे, हिंडणारी माणसं मारणारच आहे ना उद्या. महाराज सरमाडाची पिंडी वळेत कवर राहती, घास वाफ्यात कवर राहतो, पण वाफ्यात कसा राहतो असा तो घास वाफ्यातला टाईट पाहतो माणसाकड, पण एकदा कापला का असा पाहतो घास. आता जर तुम्ही एखाद्या पाहुण्याला भेटले ना, आत्ताच परवा 2 एकराचा व्यवहार केला, अरे भाऊ 200 एकराचे मेले, तू कुणीकडे दिवा लावून राहिला? आता एक 35 लाखाची गाडी घेतली, उता आला रे गाड्याला, रस्त्यानं जाऊन पाहिले उभ्या गाड्या आहे रे, 1.5 कोटीच्या गाड्या उखंड्यात उभा आहे, तू 35 लाखाची कुठं जाळी तू भाऊ? सोनं केलं आता 5 एक तोळे, अरे भाऊ 50 तोळे सोनं करणाऱ्याला बायको तांबर पाणी द्यायना, तू कुणी कोण चाललं केलं? या बारक्या अगरबत्ती लोक काय लावित असतील हो. एक माया संघ आलं कीर्तनाला, मला म्हणे महाराज आज कीर्तनाला यायचं, ते आलं वजन आणायला, त्याचा होता 2 एकर ऊस. किती होता? 2 एकर ऊस. ते मला चहाचे पैसे देऊन नाही ना. मी चहाचे पैसे दिले का? महाराज चहाचे पैसे देऊ नका, पट्ट्याचा 2 एकर. मी म्हणलं काय कॅसेट आणली होता सांगा घेणं देणं. हे बारकाले श्रीमंत लई टाईट होते, त्यांना ओरिजिनल श्रीमंत माहीत नाही अजून कायला म्हणत्या. महाराज मला खरं सांगतो, वाघ भेटत नाही तर वरच उंदर येड्यावणी करते. विठ्ठल बाबा 7 पिढ्या झाल्या, काही लोकांचं महाराज इस्टेट दुप्पटन तिप्पटन चौपट होती, उठायच्या त्यांच्या अकाउंटला 10-10 लाख जमा होत्या, 50 लाख रुपये दिवसाचं ट्रान्झॅक्शन त्यांचं. त्यांना आपण आपले 3.5 एकर कांदे सांगायचे का? बसायची का आपली 30 लाखाची गाडी सांग. महाराज ते चहाचं बिल देऊन द्याय ना, नाश्त्याचं बिल देऊन द्याय ना. मी नाश्त्याचं बिल द्यायला गेलो का, महाराज पठ्ठ्याचं 2 एकर ऊस. माझ्या संग डॉक्टर होती, मी म्हणलं डॉक्टर आता काय करावं भाऊ, येऊन जाऊ द्या. आणि आम्ही त्या कीर्तनाला गेलो, देव लय बेकार, माणूस टाईट झाला का देवानं बरोबर ढिल्ला केला, वाल केली. आम्ही एका बंगल्यात गेलो, बंगला एवढा मोठा होता शांभाऊ, 7 मजली होता. मी म्हणलं आपला अख्खा ऊस पेटतो काय निदात. आम्ही गेलो, त्या सोफा सेटवर बसलो ना, 3दा उडवलो. इतका मोठा हॉल होता महाराज, इतका मोठा हॉल होता. आपल्याकडचे 3 बंगले लागतील तेव्हा त्याची बैठक खोली तयार होईल. जवळजवळ तो 75-76 कोटीचा बंगला. पण आम्ही पांडुरंगाची माणसं म्हणून त्यानं आम्हाला चहाला बोलवलं, आणि बंगल्याचा मालक साध्या कपड्यात आम्हाला पाणी घेऊन आला. हा 2 एकर ऊसावाला काय म्हणतो, ए मालक कुठे? त्याला म्हणलं अरे थोडा ढिल्ला पड, पठ्ठ्याचा ऊस नाही टिकायचं म्हणलं. आज उभ्या ऊसावर नांगर फिरणारे, पण तू दमच काढी ना. देव नाही तो ऊस आज पेटूनच देणार आहे. पठ्ठ्याचा 2 एकर ऊस. तो माणूस काय म्हणतो पाण्याला, मीच मालक आहे. तुम्ही काय संपत्ती काय तुमचं राहणीमान आपल्याला नाही पटलं वय. हे पहा आपण किती टाईट आहे, आपला 2 एकर ऊस उभा आहे. तो म्हणे बरोबर ठीक आहे. बसला तो माणूस. आता मी सहज त्या माणसाला विचारलं, म्हणलं काय करता तुम्ही? तो म्हणे मी शेती करतो. आणि वर ते झुंबर टांगलेलं होतं. ते झुंबर इतकं सुंदर होतं. म्हणलं हे झुंबर किती लाखाचं आहे? ते म्हणे झुंबर आपला एक पाहुणा आहे म्हणे परदेशात, त्याने प्रेझेंट दिलं, अमेरिकेहून आणलं म्हणे. म्हणलं पण केवढ्याचं आहे? तो म्हणे हे झुंबर आहे ना 53 लाख रुपयाचं आहे. ऊसावाल्यानं 3 तांबे पाणी प्याला. आणि म्हणलं काय करते तुम्ही? तो म्हणे शेतकरी महाराज. म्हणलं काय आता वावरात? मला वाटलं असं शेती 50 एकर. तो काय म्हणतं 150 एकर ऊस आहे आणि 250 एकर डाळिंब आहे. 150 एकर ऊस म्हणल्यावर हा आहे ना 2 एकर ऊसावाला कोट खाली जाऊन लापला. म्हणलं आपलं बजेट सांगू त्यांना.
चव नका घालू महाराज, आपला 2 एकर काढूच नका बर का. मग त्या माणसाला मी म्हणलं का हो एवढं सगळं तुम्ही पाहिजे, तुम्ही एवढे नम्र काय? तो म्हणे काय म्हणे महाराज, जो नम्र असतो त्याची संपत्ती वाढत जाती आणि जो माणूस उद्धट असतो त्याची संपत्ती कमी होती. पैसा आल्यावर जो माणूस टाईट होत नाही त्याच्यात खिशात पैसा राहतो, पैसा खिशात आल्यावर ज्याची घमेंड वाढती पैसा त्याच्या खिशातून कधीच निघून जातो. विठ्ठल विठ्ठल. ती बाई उमरे फिरती अशा उमऱ्याची माती भेटाण्याची तर मेलं नाही कुणी. शेवटी त्या बाबाकडे आली, त्याला सांगितलं माती नाही माझं पोरगं वाचलं पाहिजे, मी आई आहे, पण मला अशा उंबऱ्याची माती नाही भेटली हो बाबा. बाबांनी सांगितलं बाई असा उंबरा तुला भेटणार आहे नाही, मरणार जगातलं तुझं पोरगं एकटं नाही, तू पण मरणार, मी पण मरणार. या जगात जे जे काही आहे ते सगळंच काय आहे, नाशिवंत आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संपणार असाच नाही, टप्प्याटप्प्यानं अख्खं गाव संपणार. नवीन माणसं ज्या गावात राहणार ते संपणार, पुन्हा नवीन माणसं गावात राहणार ते संपणार, पुन्हा नवीन माणसं गावात येणार. फक्त जाणार काही नाही, या सृष्टीतला चंद्र कधी मरणार नाही, या सृष्टीतला सूर्य कधी मरणार नाही, या सृष्टीतली हवा कधी मरणार नाही आणि पृथ्वी कधी मरणार नाही. बाकी तुम्ही आम्ही कधी पेटू याचा काही भरोसा नाही आणि पेटणाऱ्या गोष्टींनी जास्त टाईट व्हायचं काही काम नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात सगळंच संपणार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाशिवंत दे जाणार सकाळ, नाशिवंत दे जाणार नाशिवंत दे जाणार नाशिवंत दे नाशिवंत दे आयुष्य खातो काळ ऐसे खातो काळ सावधान, नाशिवंत दे जाणार सकाळ, नाशिवंत दे जाणार सकाळ. नाशिवंत दे जाणार नाशिवंत दे वेळ आपली संपली, 12:30 वाजलेले आहेत. नाशिवंत देह, हा देह संपणार आणि सगळंच संपणार. नुसते आपण संपणारे, रडायचं काय कारण नाही. जे दिसतंय ना ते सगळं संपणार आहे. फक्त आपला सोयरा आपल्यानंतर 5 वर्षांनी मारणार आहे, बाकी तो तिथंच येणार आहे, आपणही जाणार आहे. सगळेच आपल्याला हे माणसं वर भेटणार आहेत. मग एक लक्षात ठेवा, काय करा या जन्मात येऊन, तुम्हाला आवड कशाची असेल तर ती असू द्या, पण साधू संताची आवड असू द्या. कधी मध्ये आपल्या फॅमिलीला गाडीत टाका, देवगडला जा. कधी मध्ये आपलं कुटुंब गाडीत टाका, सरला भेटला जा. कधी मध्ये आपली गाडीत माणसं टाका, घरचे टाका, पंढरपूरला जाऊन या, आळंदीला जाऊन या, देहूला जाऊन या. पुन्हा हे पाहणं होणार नाही. आणि पंढरपूरचा पांडुरंग तुम्ही भेटल्यानंतर तुम्हाला मेल्यानंतर मुक्त करणार फक्त तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. आत्ता दुःखातून आणि मरणाच्या वेळेस मुक्तिमत देणारा, आता दुःखातून सोडवणारा आणि त्यावेळेस सुद्धा नरक यातनेतून सोडवणारा एक भगवान आहे. मुक्ती देणाऱ्या भगवंताची भक्ती करा, जीवनामध्ये आध्यात्मिक शक्ती निर्माण करा आणि भगवंताच्या सानिध्यात जा. संतांना शरण जाणं फार गरजेचं आहे. एक संत भेटला तर जीवनाचं कल्याण होतं. एक चोर होता, राजाच्या दरबारात गेला. राजा राणीच्या गप्पा चालल्या होत्या, जरा स्पीडने ऐका, आपल्याकडे वेळ कमी आहे. राजा राणीला सांगत होता आपल्याला एकच पोरगी आहे, पोरगी एकच आहे, आपल्याला पोरगा होणार नाही असं सांगितलेलं आहे, आपल्याला पोरगी एकच आहे. माझी अशी इच्छा आहे या पोरीचं लग्न लावून द्यायचं, पण कोणा सांग, कोण ऐकत? चोर. ते काय करायला गेलो होतं, चोरी. आणि ते ऐकत राजा राणीचे गप्पा. तो राजा काय म्हणतो, आपल्या पोरीचं लग्न अशा महाराजा संघ लावून द्यायचं. माझ्याकडे नीट पाहून घ्या, महाराज आपल्या पोरीचं लग्न अशा महाराजा संघ लावून द्यायचं जो पैसे घेत नाही, 1 रुपयाला हात लावित नाही. असा एखादा जर साधू असला त्याचं लग्न आपल्या पोरी संघ लावून द्यायचं. हे कुणी ऐकलं? काही कानाला लय पक्की, मुद्द्याच ऐका त्या.
जाऊन सांगा त्या पाटील ती अशी चर्चा चालू होती मला काय माहिती मी आपलं ऐकलं तू याच्यावरच माल गोळा करणे. आणि मग महाराज त्या चोरांनी चोरी करायची कॅन्सल केली तो आणि मोठा डाव टाकावा लागल. डाव बदला आता चोर होऊन जमणार नाही आता काय व्हावं लागल बाबा कार्ड बिड छापावं लागन 10वी 12वी श्राद्ध सुद्धा पाहुण्या रावळीतले पहिले वाढावं लागते. आता गंमतच झाली बाबा इतके झाली एक जर म्हातारं वारलं तर 5 बाबा भेटायला त्या ते म्हाताऱ्याला भेटायला येतच नाही ते 10व्याच्या प्रवचनाला येते. तुम्ही आता ध्यान ठेवा बाबाईवर जे मध्ये भेटायला येते ना 8-10 दिवस. आप्पाचं कसं काय झालं आप्पाची न्यायची गाठच नाही बाबा काय म्हणतो आप्पा स्वभाव बाकी एक नंबर. तू आता कधी आप्पा सांग वर्गात होता काय आप्पाची आप्पाची तुझी गाठत नाही भाऊ. तू आता प्रवचनासाठी यांना देऊन राहिला आणि तुमचा मग परवाच फोन झाला पण ते फोन लागला नाही आणि मग मी परवाच फोन करणार होतो मी अंत्यविधी येणार होतो आणि काय झालं ती बातमी कळली माझ्या की डोळ्यात पाणी आलं. तू रडतच नाही तुला फक्त पाकिट कमी आलं तरच रडत होतो आम्हाला माहिती आहे ना काहून घ्या नंदन कोणाटी घालतो. हा मग महाराज 7 बाबा आले एका ठिकाणी मला म्हण दादा महाराज कोणाला प्रवचन द्यायचं म्हणलं चिठ्ठ्या टाका चिठ्ठीतून जो निघन त्याला प्रवचन द्या. काय झालेलं आहे आज डोळ्यातले अश्रू खोटे आणि तोंडातलं बोलणंही खोटे आणि प्रेमानं केलेले रामरामही खोटे. आज समस्या अशी निर्माण झाली तर संत सोडले देव सोडले तर अख्खी दुनिया खोटी झाली जगायचं अवघड झालंय. विठ्ठल विठ्ठल ते चोर आहे ना चोर ते जंगलात गेलं एक बाबा बसला होता महात्मा होता त्याला आणि बाबा आपल्याला बी बाबा व्हायचं. तो महात्मा असा होता खानदानी साधू होता महाराज. जो साधू खानदानी आहे ना त्याला 14 किलोमीटरवर जर त्याची निंदा केली तर त्याला 14 किलोमीटरवर कळती. साधू काय पाहिजे प्युअर पाहिजे एकदम प्युअर. अहो महाराज तो म्हणे भाऊ तू 14 किलोमीटरवर होता तेव्हाच मला कळलं तो काय डाव घेऊन आला इथं. तुला राजा संघ पुरी संघ लग्न करून राजा जावं येऊन राज्य ताब्यात घ्यायचे म्हणून बाबा व्हायचे. बरं ठीक आहे ते साधू म्हणे ठीक आहे. ते म्हणे कपडे बिपडे द्या आपल्याला. कपडे घातले गावात गेला मंदिरात बसला ओम नमः शिवाय. एक माणूस आला त्याच्या पायावर 10 रुपये ठेवले फेकले 10 रुपये. येडा आहे का म्हणे आपण पैसे घेत नाही. दुसरा आला 100 ठेवले पैसे फेकले. येडा आहे का आपण पैसे घेत नाही. पैशाचा असा गंज साचला गंज. तुमच्या वाटेवर जर असा बाबा आला ना सोपी गंमत नाही महाराज. तो पैसे फेकायचा पैशाचा गंज साचला गंज आणि मग महाराज पैसे फेकून फेकून राजापर्यंत निरोप गेला. अहो म्हणे मारुतीच्या वाट्यावर असा साधू आला तो पैसे घेत नाही. राजा म्हणे असा तर आपल्याला पाहिजे होता. राजा सोन्याच्या पराती घेऊन आला आणि सोन्याची परत राजानं त्याच्यासमोर ठेवली. डॉक्टर तो उठला आणि सोन्याच्या परातीला जगता पडला अशी लात आणली अख्खं सोनं मातीत. कारण डाव मोठा होता ना अख्खं सोनं मातीत गेलं. राजा टाचकला कोणाला सोनं देतो रे साधूला देतो का. आता मला देऊन पाहावर तुम्ही पण देत नाही मला कोणी मी तरी काय करू. त्यांना लात मारली त्याला दिलं तर त्याने लात मारली सोनं मातीत गेलं. राजा म्हणे अजून एक परत आणा ती लात मारायचं अजून एक परत आणा. 3 सोन्याच्या परतीला लात मारली आणि राजा आहे ना राजा सोन्याची परत घेऊन त्याच्या मागं पळायला लागला. नाटक त्यानं असं रंगवलं पण खोटं नाटक संपवायला देव बसले वर. खोटं टिकत नाही लोक म्हणते पण मी म्हणतो कोण टिकून देत नाही. तुमच्या डोक्याचे केस पांढरे कोणी केले आणि खोटे परत काळे कोणी केले. आपण काळे केले खोटे पण त्यांना महाराज ते काळेचे पुन्हा पांढरे केले खरे. तो लई भयानक महाराज. ते पुढं पळत होतं मागं सोन्याच्या परती पळत होत्या. त्याला असं वाटलं लगेच नको परत घ्यायला जावई व्हायचं आहे ना. मग महाराज ते राजाला म्हणायचं मी पैसे घेत नाही मी सोनं घेत नाही असं पळत चाललं. त्याला वाटलं थोडे वेळ पळून मग राजा जावई ते पळत असताना ते ओरिजिनल साधू बाहेर आला. त्यानं धरलं ना त्याने याला धरलं. तेव्हा म्हणे भाऊ काय करू खरं सांगू का खोटं सांगू. तो म्हणे गुरुजी तुमच्या पाया पडतो तुम्ही जर याला खरं सांगितलं तर हा फाशीवर देईन दुपारी जावं इथं करायचा नाही. मग महाराज त्या साधूने एकच वाक्य सांगितलं वाक्य घरी घेऊन जा. त्या साधूने सांगितलं अरे खोटा बाबा झाला तर सोन्याच्या परती मागे लागल्या
खराच बाबा झाला तर काय चमत्कार होईल. महाराज चोराने एका मिनिटात त्या राजाला सांगितलं, भाऊ एका वाक्यात संत झालो. आत्तापर्यंत खोटा होतो पण आता खरंच सांगतो. आता जर परत आणली तर ओरिजिनल लात मारीन. आता मला खरंच बाबा व्हायचं. काय व्हायचंय महाराज? त्या चोरानं सगळं सोडून दिलं. त्या बाबाच्या एका वाक्याचा परिणाम झाला आणि चोर जंगलात जप करायला निघून गेला. संत समागमी धरावी आवडी. अरे 10च मिनिटं वाल्या कोळ्याला नारद मुनी भेटले. 10च मिनिटं भेटले. कीर्तन नाही सांगितलं, प्रवचन नाही सांगितलं, 2च अक्षर दिले. कोणते अक्षर दिले? राम. आणि तेच अक्षर दिले त्या दरोडेखोराच्या प्युअर डाकूचा साधू झाला ना. त्याला रामायणाचार्य म्हणतात. मोठमोठे महंत एका डाकूचं रामायण वाचतात. एका दरोडेखोरानं लिहिलेलं रामायण वाचावं लागले. याचं कारण काय? हत्तीच्या डोक्यावर जर शेळी बसली तर आपल्याला तिला घास भरवता येईल का? संत आश्रय तसाच आहे. मग महाराज सांगितलं, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. शेवटच्या चरणात सांगितलं, जगाच्या नादी लागू नका. जग तुम्हाला फसवील. जग तुमच्या डोळ्यात पाणी आणील. तुमच्या डोळ्यात पाणी पुसणारा, तुला सांभाळणारा पंढरपूरला उभा आहे. जगाच्या नादी लागू नका. लागायचं असेल तर त्याच्या नादी लागा. अख्खं जग तुमच्या दारात येऊन तुमची आरती करीन. अभंगाचं शेवटचं चरण. तुक म्हणे लोकीच्या व्यवहार, तुक म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार.
नियोजनामध्ये या ठिकाणी भावपूर्ण हा निरोप आपल्या वडिलांना भारसाकळ परिवारातील तीनही मुलं तीनही मुली सुना नातवंड जावई आणि समस्त भारसाकळ परिवार आलेले सर्व सन्माननीय आपतेष्ट मंडळी लांब लांबून माणसं आलेले आहेत. निश्चित स्वरूपानं आपला सगळ्यांचा वेळ फार महत्त्वाचा आहे म्हणून माझ्याकडून 10 मिनिटं उशीर झाला कीर्तन सोडायला, त्याच्याबद्दल माफी मागतो, मोठ्या मनानं माफ करा. ज्यांचं आज या ठिकाणी पुण्यस्मरण कैलासवासी आदरणीय वंदनीय पूजनीय विठ्ठल नाना पाटील भारसाकळ यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना. त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब विठ्ठलराव भारसाकळ आणि त्यांचे द्वितीय पुत्र बाबासाहेब विठ्ठलराव भारसाकळ, त्यांचे तृतीय पुत्र आमच्या बंधूचे साडू आदरणीय राजेंद्र विठ्ठलराव भारसाकळ, आमचे मावस भाऊ भाऊराव भवार त्यांचे साडू आहेत राजेंद्र विठ्ठलराव पाटील भारसाकळ, त्यांनी मला सेवा दिली, त्यांना धन्यवाद. तीनही कन्या गायाबाई बाळासाहेब पाटील शिंदे, शिंदूबाई अशोकराव पाटील कोकाटे आणि विमलताई संजयराव पाटील वदक, वदक परिवार, कोकाटे परिवार, शिंदे परिवार, भारसाकळ परिवार, तिन्ही मुलं तिन्ही मुली सर्वांना या ठिकाणी या दुःखातून सावण्याची ईश्वर शक्ती देव आणि विठ्ठलराव भारसाकळ यांना मुक्ती लाभो. आज द्वादशीच्या दिवशी बरेच काल्याचे कार्यक्रम आज या ठिकाणी आहेत, नायगावमध्ये आहे, तरी परंतु आज काल्याच्या प्रसंगी चांगल्या तिथीला हे वर्ष श्राद्ध आलेलं आहे, त्यांना निश्चित मुक्ती मिळेल. विनेकरी महाराज, जगताप महाराज, दोन्ही जगताप, गायनाचार्य डॉक्टर किरणजी बडाक, आमचे सोमवंशी महाराज, प्रसाद महाराज तळा, अतिशय गोड अप्रतिम आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम शंभू कंसे पुंतांबा, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. सगळ्या माता माऊल्याबाई, नबाई, जनाबाई, मीराबाई सगळ्यांना या ठिकाणी वंदन. समस्त टाळकरी मंडळ सर्वाला वंदन. आलेले सर्व मान्यवर मंडळी, सतीशराव पाटील पोकळे माझे मेवणे, त्यांना या ठिकाणी वंदन करतो. झालेली सेवा माझे मित्र नंदकुमार पाटील लांडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे पहिला माझ्या नायगावमधला कार्यक्रम झाला होता, त्यांना या ठिकाणी वंदन करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.